इथे भाईजान जे 12th मॅन आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की 3च ओव्हरची मॅच होणार आहे. कदाचित त्यांच्या माहितीनुसार ही 3 मॅच होईल, 3 ओव्हरची. चला मॅचच्या दिशेने जाऊ. लगेच सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. ऑफिशियल तरुण डे, जे ब्रिटानिया गुड डे बिस्कुटचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आता 3 षटकांचे मॅच. शेवटचा सामना मगाशी आयोजकांनी जी सूचना दिलेली आहे, कारण या ठिकाणी आता टॉवर ऑन होणार नाही आहेत, कारण 3 षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत किमान 15 मिनटं या सत्रासाठी देण्यात येतील आणि या पुढच्या सत्रासाठी 15 मिनटं, म्हणजे 30 मिनिटांमध्ये हा सामना जवळ कव्हर होणार आहे. लक्षात असू द्या. सामना स्पीडअप करा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. गोलंदाज तोहिद, स्ट्राईक एंडला तेजस पडवळ. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. नॉन स्ट्राईक एंडला अखिलेश. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून सेल करण्याचा प्रयत्न होता. इथे दोन धाबा इथे या ठिकाणी घेतल्या जातील आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या द फलकामध्ये आपण पाहतोय. स्वतःचं व संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलंय. या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय प्रतीक दादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा विशेष आभार. क्रीडांगण या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल. आणि आता बॉल चाललाय लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा इथे मिळतील 6 धाबा. एकंदरीत आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटका, काय स्ट्रोक पाहायला मिळाला. तेजस पडवळ सलामीला. 3 षटकांची मॅच आहे. कधी आपण पाहिलं तर 4 ते 5 षटकांची मॅच असेल तेव्हा रोहन चव्हाण आणि त्याच्या साथीनं तेजस पडवळ येत असत, परंतु आता अखिलेशला या ठिकाणी प्रमोट करण्यात आलंय. फलंदाज झाल्या बाद. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन होते. तेजस पडवळला मात्र माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागलाय टीम आदर्श वांगणी संघाला. फलंदाज बाद. तर समर्थ बदलापूर संघाचे खेळाडू अतिश थोरवे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत, कारण आता बदलापूरच्या कोणत्याही संघामध्ये ते खेळू शकतात. एकदा आपण पाहिलं तर जर खेळण्याच्या दृष्टिकोनातून ते उतरले क्रिकेटमध्ये तर मात्र त्यांना खेळ करता येईल. चांगले क्रिकेटर आहेत, सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. आणि आता धाबा फलकावती 8. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलीम. तोहीच पहिले षटक, त्याच्या बरोबर षटकार आला आणि लगेचच तेजस पडवळला या ठिकाणी त्याने बाद केले. ऑन साइडला वळवलाय. फटका चांगला आहे. बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. बॅकअप सुद्धा मिळाला, परंतु जो क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत बॉलवरती त्याची नजर होती. आणि आता इथे 2 धाबा तो मात्र एकवटल्या जात आहेत. चांगला थ्रो, ॲक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण cricket.in या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. यावेळेस मागे चालला क्षेत्ररक्षक भाईजान. एक सोपा झेल त्याने टिपलेला आहे. फलंदाज होईल बाद. आणि कौतुक करावं तितकं कमी आहे भाईजान यांचं, कारण ते संघाला पुरस्कर्ते आहेत संघाचे आणि त्यांनी मात्र या ठिकाणी संघाला लीड केले. फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का.
विकेटचं पतन झालेलं आहे. त्यामधील एक झेल भाईजान यांनी टिपलेला आहे. आज जर हा संघ क्वालिफाय झाला ना तर नाक्या नाक्यावरती चर्चा एकच असेल भाईजानची आणि बॅनर सुद्धा लागतील. शेवटचा बॉल कारण त्यांनी ठोकलेला तो षटकार अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. आता घेतलेली झेल म्हणजे काय कामगिरी करतात निसारबाई शेख. शेवटचा बॉल शेवटचा बॉल अंतिम आणि आता हा सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. षटक क्रमांक ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये 2 बाद 10 धावा धाव फलकाबाद आहेत. भाईजान 11 मिझिया बी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर रियाज मामू यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. क्या बात आहे. आता रियाज मामू यांचंही ATM चालू झालेलं आहे. त्यांचं ATM कधीही खुलं असतं विदाउट पासवर्ड. आणि आता आपल्या संघासाठी त्यांच्या वतीनं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. या रियाज मामू मुन्ना सुद्धा मॅचचा आनंद घेतात. मुन्ना भाई बदलापूरचे त्यांचं स्वागत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये वाहिद आलेत. मुजीबला तुम्ही पाहतायत लॉंग ऑनला आहे. चांगला खेळाडू आहे. मागच्या ज्या बॉलवरती मिड विकेटला जाऊन चेंडू अडवला. चांगली फिल्डिंग सुद्धा केली आणि एक झेल सुद्धा त्याच्या वतीने टिपण्यात आलेला आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन अखिलेश बाईच्या विरोधात पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये 1-0 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो अंपायर सिग्नल बीमर. इट्स अ बीमर बॉल आणि इथे आपण पाहतोय धावा मिळतील 1+1 बाय 1 गेट 1 फ्री मिळतील. फ्रीच्या 2 धावा. आणि आता आपण पाहिलं तर धावा या ठिकाणी नितांत धावांची गरज आहे. 3 षटकांचे मॅच आहे. असं वाटलं होतं की सुवर्ण संधी अखिलेशकडे. फुलटॉस बॉल जरूर होता. जर चौकार षटकार आला असता मात्र महागडं पडलं असं. ती मिझिया बदलापूर संघाला आपण चेक करू. हा DRS नक्की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. चेक आपण करू. सूर्यराव यांना विनंती राहील आपण या चेक करा. गीतेश ठाकरे तेजस कोणी असाल तर आपण चेक करू. कारण नो बॉल 1+1 बलतील 2 धावा. आणि इट्स अ बीमर बॉल. फ्री इट्सचा बॉल असणार आहे. आता स्ट्राईक केला अरुण. ओव्हरपिच बॉल फटका चांगला पाहायला मिळालाय. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल दुसऱ्या धाब्यासाठी पलटलेत अरुण आणि आता 2 धावा मिळतील अरुण दादा यांना. अगदी आपण पाहिलं तर जे सिनियर आहेत. आणि आता 2 धावा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं हळूहळू अंधाराचं सावट या क्रीडानगरीमध्ये पडत चाललेलं आहे. त्यासाठी या दोन्ही संघाला विनंती राहील की लवकरात लवकर आपण खेळायचं आहे जेणेकरून आपल्याला सेकंड इनिंग सुद्धा आज या दिवसभरामध्ये कंप्लीट करायची आहे. हो बॅकफुटला जाऊन चांगला फटका पाहायला मिळाला स्क्वेअर कटचा. आणि चेंडूला फॉलो करत असताना बॉल चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून. ठोकलाय चौकार.
दादा पिसेकर यांच्या मालकीचे क्रीडांगणे प्रतीक दादा सुद्धा उपस्थित आहेत. एवन जोडी बदलापूरची त्यांच्याच माध्यमातून एवढी मोठी उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाजा ठिकाणी झाला बाद. अरुणला सुद्धा परतावा लागणार आहे. आदर्श वांगणी टीमला लागणारा दाखल झालेत. ओम देशमुख फलंदाज झालाय. तिसरा बाद आणि दाबत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 वरती लागलेला हा तिसरा धक्का. षटक क्रमांक आपण 2 मध्ये आहोत. तिसऱ्या षटकाची 3 षटकांची मॅच असणार आहे आणि तिसऱ्या षटकानंतर पहिल्या डावाचा खेळ सुद्धा संपणार आहे. गोलंदाजाची बाईट ऑन साइडला वॉट स्ट्रोक खेचून मारलेला फटका आपण पाहतोय. ओम देशमुख जसा मैदानावरती आला तसा मात्र त्याने आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केलाय. बॉलला सरळ फेकून दिलाय. वाडिश लॉंग गॉन खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. स्पर्धेमध्ये महादेव यांची आपल्याला पाहायला मिळते कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजेरी लावत असतात. चांगलं काम त्यांचं आपण पाहतो. उत्तम दर्जाचा कव्हरच्या दिशेने बॉल डीप मध्ये चालला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाही आहे. एकच धाब्यावरती समाधान. अखिलेश आणि ओम देशमुख ही जोडी मैदानावरती आहे. चांगली धाबांची पार्टनरशिप त्यांना बिल्डअप करायची आहे कारण 3 षटकामध्ये इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागणार आहे. चांगली आउटफील्ड तुम्ही पाहतायत. इंटरनॅशनल लुक प्रमाणे फिलिंग या क्रीडानगरीची येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ या दरम्यान पंचमच्याकडे वळतायत. बाईट बॉल. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं हे वैभवशाली क्रीडांगण आहे. या मॅच नंतर सुद्धा तुम्हाला लेदरच्या काही मॅचेस नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट सैफ होते त्याच्या आबाक्याच्या बाहेर. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतायत 4 आदर्श वांगणी संघाला. पंधराची सरासरी आदर्श वांगणी संघाने मेंटेन केली आहे. चांगल्या धावा बनवण्यात आलेल्या आहेत. इजाज आपण स्कोरिंग या ठिकाणी चेक करा. काही डाऊट असेल तर आम्हाला नक्कीच द्या कारण आमचं गणित कच्चं आहे. मॅथ्स मध्ये आम्हाला नेहमी वारंवार 28, 27 असेच मार्क पडलेले आहेत. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज येतात सैफ. तीस धावा 15ची सरासरी आहे. 15.00च्या सरासरीने या 30 धावा या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक या सत्रातील आपण पाहणार आहोत सैफचं.
शेवटचा षटक आणि शेवटच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आलेला आहे आणि संघाची धाबसंख्या 31 वरती आहे. जर विकेट हॅट्रिक संपादित केली ना या गोलंदाजाने सुद्धा तरी या रियाज मामू यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल गोलंदाजाला. मिझिया बी बदलापूर गाव या संघाच्या गोलंदाजाला. ओ या दरम्यान पंचांकडे स्ट्रॉंग अपील. LBW फलंदाज झाल्या बाद जसं नाव रियाज मामूंचं घेण्यात आलं तसं मात्र विकेट मिळाली आहे. गोलंदाज सैफला फलंदाज बाद. धाबा जमवल्या जातील आणि आता किती धाबांचं टार्गेट यामध्ये सेट होणार आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू खराब आला त्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळालं सैफचं. विकेट हॅट्रिक संपादित केली तर रियाज मामू यांच्याकडून 2000 रुपये. एक विकेट तर या ठिकाणी घेण्यात आली आहे. ऑन साइडला वळवलाय फ्लिक केलाय चांगला फटका पाहायला मिळाला. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं चालू असताना धामा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. शेवटचं अंतिम षटक आहे. सिंगल आली आणि आता सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या फलकाबत्ती 32. 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या आणि आता शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज सज्ज. राऊंड विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट झेल ड्रॉप करण्यात आली आणि आता 2 धावा इथे मिळतात अखिलेशला आणि या 2च्या मदतीने संघ पुढे सरकतोय. स्कोर कार्ड 34. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. महादेव येतात. स्वागत आहे. मानव द सिरीजची गाडी घेऊन जातात आणि लगेचच परत या ठिकाणी येत आहेत. महादेव स्वागत आहे आपलं. ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. अखिलेशच्या बॅट मधून बॉल चाललाय. टाटा बाय बाय करत असताना त्या बॉल वरती लिहिलं असेल अखिलेशने कॅपिटल लेटर मध्ये CU लेटर. पुन्हा भेटू षटकार. आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली. परंतु आज तिसरा संघ आम्हाला मिळणार आहे टॉप 5 मध्ये. तो संघ कोणता असेल? आदर्श बांगणी की मिझिया बी हा प्रश्न आहे. हो आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित हा बॉल या ठिकाणाहून रियाज मामू यांना सलामी देणारा होता. बॉल चालला सीमा पार. षटकार. आणि आता शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा फलकावरती आहेत 46 धावा. मी तर म्हणेन टुबलतमान निखिल भरपूर खुश आहे. मागचा सामना त्यांनी जिंकला जेव्हा प्रबुद्ध कांबळेने जो षटकार ठोकला ना तेव्हा त्याचा आनंद काय वेगळाच होता निखिलचा टुबलतमानचा. आणि तो सुद्धा ओमसाई कुळगाव संघाच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल राऊंड विकेट. ओ यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय ऑन साइडला.
काऊ कॉर्नर मध्ये तोपर्यंत एक सिंगल सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा सुद्धा कंप्लीट. 2 धावा इथे वेगवान रीतीने कंप्लीट करण्यात आलेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये पहिला डावाचा खेळ संपन्न होत असताना 48 धावा फलकामध्ये आहेत आणि आता 49 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. या 49 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेन्स केल्या जातील. द्वितीय सत्राला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकणारच आहोत. परंतु जाऊया तत्पूर्वी डीजे भोर यांच्याकडे. धन्यवाद. बरोबर 48चं लक्ष आणि आता शेवटचा अंतिम हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. चला सलामीची जोडी नुरा आणि नन्ना यांना विनंती राहणार आहे कारण आता मला तरी असं वाटतंय की 48 धावा झालेले आहेत. 49चं टार्गेट आहे. बरोबर निखिल? ओके. 18 बॉल आणि आता 49 धावांची गरज. सलामीची जोडी तोही अर्थातच नन्ना आणि रमेश यांना तुम्ही पाहणार आहात. या द्वितीय सत्राला सुरुवात होईल आणि आता लगेचच आपण आवाज ऐकूया राहुलजी चव्हाण सर यांचा द्वितीय सत्रासाठी. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात. पहिला बॉल फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अरुण पोहोचतात. बॉलला उचलून फेक करतील दरम्यान सिंगल. ऑन साइडला घेतलाय. हा देखील फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. तोच टार्गेट आता सेट करत असताना का बॅटिंग करतोय. नन्नाच्या बॅटमधून 6 आलाय. धाव फरक वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 ते 11 प्रती. 49 धावांचं टार्गेट. अजून एक बिग हिट.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अखिलेश पोहोचलेत आणि आता अखेर एक चांगला जेल तिथे टिपण्यात आलाय आणि बॅटर तोहितला इथून मैदान सोडावं लागेल. फौरनच बाद. झालेत कारण संध्याकाळचं सत्र गोरदाच रोहन जाधव सज्ज होतो राईट मोर विकेटना. इथे फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. नुरा कोहारी मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर बी शेप मध्ये लॉंग ऑफला ठोकलाय. सिक्सर. षटकार डोकला. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 13 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे अजून एक चांगला फटका पाहायला मिळेल. त्याच दिशेला जणू काही मागील बॉलची कार्बन कॉपी तुम्हाला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा षटकार. टीमची टोटल 19 धावा. तिसरा देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. गोलंदाज हसला. बॅटर रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. नुरा बॅक टू द पवेलियन. दाखल होतोय. टाळ्यांचा गजर तुम्ही ऐकू शकता कारण बदलापूरचा भावेश पवार मैदानावरती दाखल झालाय. स्वतः भाईजान तुम्हाला पाहायला मिळेल ज्यांच्या नाबानं हा संघ मैदानावरती खेळतोय. जे स्वतः संघाचे पुरस्कार देत ते आता मैदानावरती दाखल झालेत. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी ते करतील यावरती आता सरांचं लक्ष लागलंय कारण 49 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. धावफलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जोडली गेली. फलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिले इथे मात्र संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती 19 धावा इथे मात्र बदल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसऱ्या घेऊन गोरदास दाखल होतोय. ओम देशमुख येतोय गोलंदाजी मार्क वरती. यंगस्टर खेळाडू हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मैदानावरती दाखल झालाय दुसरं क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. इथे पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. चौकार. फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये इथे 30 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती पलटवार तुम्हाला पाहायला मिळेल रमेश कोहारीचा. त्याच्या बॅटमधून चौकार आला. 11 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय खरं तर 26 धावांची गरज आहे. ओम देशमुख जो यंगस्टर खेळाडू आहे परंतु भरपूर चर्चा याही खेळाडूच्या आपण नेहमीच पाहिल्या. आज खरं तर कसोटी आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी तो करतोय कारण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल आपण पाहिलं होतं धावफलक वेगाने पुढे सरकले होते. इथे बॅकफट जाऊन पंच करायचा प्रयत्न जरूर होता. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. दरम्यान बॉटम पार्टच्या मधनं बनणार बेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी पाहायला मिळते. आता हा दुसरा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल.
पलटवार करतोय ओम देशमुख. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्याने चालवलाय, कारण पहिल्या बरोबर ती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक तो करतोय. 10 बॉलचा खेळ इथून शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची गरज. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती बॉल नाहीये. दरम्यान एक सिंगल धाव इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल सिंगलच्या साथीने पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 49 धावांचं टार्गेट इथून चेस करायचं. त्याच अनुषंगाने मी म्हणेन आता इथून बॅटिंग देखील करावी लागेल या मॅच मध्ये. कशा प्रकारची कामगिरी करतील दोन्ही बॅटर, परंतु मैदानावरती बदलापूरचा भावेश पवार म्हणून ज्याची ख्याती आहे तो खेळाडू आता तुम्हाला पाहायला मिळेल. निसार शेख भाईजान यांचं आगमन झालंय. मागील मॅच मध्ये एक षटकार त्याने ठोकला होता, तोच खेळाडू मैदानावरती आता दाखल झाला. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॅटची कडा जरूर घेतली, परंतु बॉल मात्र घरंगळत राहिला. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. काय गोरदाजी करतोय ओम देशमुख मैदानावरती दाखल झाला. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. धावफलक टीमची टोटल 25 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही या मॅच मध्ये 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओम बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉटम पार्टच्या बदल भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल राहिलाय ओम देशमुखच्या नावावरती. समीकरण तुम्ही पाहता या मॅच मध्ये आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये आदर्श वांगणी संघ अजूनही खेळतोय. त्याचं कारण प्रबुद्ध कांबळेने ठोकलेला षटकार आपण जरूर पाहिला. त्यामुळेच की काय हा संघ मैदानावरती आतापर्यंत उभा या स्पर्धेमध्ये. ओमसाई कुळगाव संघ आजचा पराभव त्यांच्या जिवारी लागला असेल या शंकात नाही, कारण राजू सोळशे देखील भरपूर नाराज होते सामना गमावल्यानंतर, आणि का होऊ नये देखील, कारण हातातला सामना त्यांनी गमावला. परंतु त्यांना आम्ही शुभेच्छा देखील दिल्या पुढील स्पर्धेसाठी. गुरदासाजी होतो. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, खेळाडू पोहोचतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला त्याने अडवलाय. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल, आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. सामना तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या ओव्हरपर्यंत, कारण शेवटचे आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. प्रणव भालेराव जे स्कोरर आहेत, खर तर त्यांचा उल्लेख व्हायला हवा, कारण समालोचकाचा पाठीचा कडा म्हणून स्कोरला ओळखलं जातं, कारण ते आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवतात तीच माहिती आम्ही परफेक्ट पोहोचवत असतो तुमच्यापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत. त्यामुळे समोरच्या देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि अप्रतिम स्कोरिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये केली आहे, कारण त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. शेवटचे 6 बॉल 23 ची गरज आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम आदर्श वांगणी, कारण सूर्यदेवता देखील आता अस्ताला गेले. त्यामुळे विनंती आपण लगेच खेळायला सुरुवात करा. सहा बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 23 धावांची गरज. तेजस पडबल आले. तेजसचा पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चाला डीप मध्ये, लॉंग ऑनला एक सिंगल इथे एक बटी जाईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना या मॅच मध्ये आता पूर्णपणे विश्वास दाखवलाय भाईजान यांच्यावरती. इथून मोठे फटके लगवावे लागतील या मॅच मध्ये, कारण अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज. चला तेजस, वेळ जास्त घेत आहे, थोडस सहकार्य करा. गोलंदाज होतो. ड्राईव्ह केलाय, इथे फटका चांगला एक सिंगल देखील मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 21 धावांची गरज. 3 मोठे फटके, 3 षटकार आणि 1 चौकार इथून मारावा लागेल. त्याला सामना जिंकू शकते टीम बदलापूर बी. परंतु या मॅच मध्ये आता शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
गुरुदास सज्ज होतोय. गोपडी सारखी बॅट फिरवली आहे, ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यान इथे देखील सिंगल एकपटी जाईल. बघा जो चेंडू प्रेक्षकांमध्ये गेलाय तो चेंडू जमा करायचा. प्रेक्षकांना विनंती आपण तो चेंडू द्यायचा. ओके, हरकत नाहीये. इथे ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला बॉल डीप मध्ये चाललाय, परंतु जणू काही आता पकड जी होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे टीम आदर्श बांगडी संघाच्या माध्यमातून. येस, 11 चेंडू मध्ये ज्यावेळेस 18 चेंडू मध्ये 27 ची गरज होती त्यावेळेस देखील पहिला सामना आदर्श बांगडीनं मात्र जिंकला. त्यानंतर कुळगाव संघासोबत 6 चेंडू मध्ये 19 ची गरज होती त्यावेळेस देखील शेवटच्या बरोबर ती षटकार मारत असताना तो सामना जिंकला. आणि आता देखील विजयाच्या उंबरठ्यावरती टीम आदर्श बांगडी. इथे देखील ड्राईव्ह केला, दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये कारण चौकार आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. उद्या ठीक पुन्हा एकदा 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल याची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे जे संघ माडी सरांनी इथे मात्र अनाउन्समेंट केली आहे त्यांनी आपला दिलेल्या वेळेवरती दाखल व्हा या स्पर्धेमध्ये.